वृषभ राशीच्या व्यक्तींनी या 2 राशीशी विवाह टाळावा। आता विवाह करताना, लग्न करताना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कुठल्या राशीचा जोडीदार माझ्यासाठी योग्य असेल। हे मी सांगतोय फक्त अरेंज मॅरेजसाठी, आणि जर तुमचा पत्रिकेवर विश्वास असेल, तुम्हाला पत्रिका बघून पुढे जायचं असेल तर हे लागू होईल। लव्ह मॅरेजसाठी हे लागू नाही, कारण मी लव्ह मॅरेजच्या केसमध्ये सांगतो की पत्रिका बघत बसू नका। प्रेमात पत्रिका बघायचीच नसते। जर तुम्ही अरेंज मॅरेज असेल, पत्रिकेत विश्वास असेल, पत्रिका बघून पुढे जायचं असेल तर मी सांगतो षडाष्टक योग येतो। जर तुमच्या राशीपासून 6वी आणि 8वी रास जी येत असेल, वृषभ रास आपण धरली, आता वृषभ राशीची समजा वृषभ राशीपासून 6वी आणि 8वी रास जी येत असेल त्या व्यक्तीशी तुम्ही विवाह टाळला पाहिजे। का टाळला पाहिजे? कारण हा मृत्यू षडाष्टक किंवा प्रीती षडाष्टक येतो। आता राशी कुठल्या आहेत ते बघूया। आता वृषभ रास आपण पहिली धरली, त्याच्यानंतर मिथुन, कर्क, सिंह, कन्या आणि तूळ ही आली 6वी रास। तूळ आली 6वी रास वृषभ राशीपासून। त्याच्या पुढे वृश्चिक आणि धनु आली 8वी रास। म्हणजे वृषभ राशीच्या व्यक्तींनी तूळ आणि धनु या 2 राशीच्या व्यक्तीचा जोडीदार करू नये, हा विवाह टाळावा। का टाळावा? बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की मृत्यू षडाष्टक योग आहे, म्हणजे मी ह्या व्यक्तीशी लग्न केलं तर त्याचा मृत्यू होईल का? तर अजिबात नाही। हा शब्दशः अर्थ घेऊ नका आणि याला घाबरायची गरज नाही। मृत्यू षडाष्टकेचा अर्थ असा होतो की तुमचं जे वैवाहिक आयुष्य असतं, तुमचं जे मॅरिड लाईफ असतं त्याचा मृत्यू होतो। म्हणजे तुम्हाला वैवाहिक सुख मिळत नाही, मॅरिड लाईफ मिळत नाही। कसं मिळत नाही? की दोघांमध्ये सतत वादविवाद होतात, भांडणं होतात, अगदीच पत्रिका बिघडली असती तर अगदी घटस्फोटापर्यंत प्रकरण जातात। का होतो? कारण ह्या वृषभ राशीपासून जी 6वी 8वी रास येते, तूळ आणि धनु, यांचा स्वभाव, यांचे खूप टोकाचे स्वभाव, विरुद्ध टोकाचे असतात। म्हणजे खूप निगेटिव्ह असतात असं पकडू आपण। म्हणजे वृषभ राशीचा, तूळ राशीचा आणि धनु राशीचा टोकाचे विरुद्ध स्वभाव असल्यामुळे एकमेकांशी जमत नाही, वैचारिक मतभेद कायम राहतात। त्याच्यामुळे मग ते मॅरिड लाईफ तुम्हाला चांगलं मिळत नाही, वैवाहिक आयुष्य मिळत नाही। म्हणून षडाष्टक योग असेल तर हा विवाह टाळावा सांगतात ते ह्याच्यासाठी। पण तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, जर तुम्ही पत्रिका बघून तुम्हाला पुढे जायचं आहे, पत्रिकेत विश्वास असेल, तर तुमची वृषभ लग्न किंवा चंद्ररास असेल तर तुम्हाला तूळ किंवा धनु राशीचा जोडीदार चालणार नाही। बाकी दुसरा कुठलाही चालू शकेल। कुठला चालू शकेल हे मी व्हिडिओ वारंवार टाकत असतो, तुम्ही बघत राहा, यापुढेही टाकेल। धन्यवाद।